आणि यानंतर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे। मुंबईतील लग्न सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याचं बघायला मिळालं। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या एकत्र गप्पाही झाल्या आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही भेट झाली आहे आणि ही दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर बघू शकताय। या संदर्भातले सगळे अपडेट्स देत आहेत देवेंद्र कोल्हटकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देवेंद्र, ही भेट नेमकी कुठे झाली आहे आणि गप्पा देखील रंगल्यात, काय गप्पा रंगल्या या संदर्भातलं काही कळू शकलंय का? वर्षा, आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एका लग्न सोहळ्यामध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतात आहे। मुंबईत काही वेळापूर्वी एक लग्न सोहळा पार पडलेला आहे आणि याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। यांच्यामध्ये गप्पा देखील रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे हे समोरासमोर आल्यानंतर त्याच्यामध्ये गप्पा झालेल्या आहेत। मुंबईतले जे अधिकारी आहेत, शासकीय अधिकारी, त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये ही सगळी भेट झाली होती आणि आपण बघतो की यापूर्वी देखील काही कौटुंबिक सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। स्वाभाविक आहे, सध्या राज्यात ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा घडतात। काही दिवसापूर्वीच आपण बघितलेलं आहे की शिवसेना भवन इथेच चौकामध्ये एक बॅनर लावलेला होता की सध्या राज्याच्या राजकारणाची जी परिस्थिती आहे त्यामध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलेलं पाहिजे। त्यामुळे स्वाभाविक आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्या दृष्टीने ही जी काही तस्वीर आहे किंवा हे जे फोटो आहेत ते आनंददायी असणार आहेत। मात्र आपण बघतो की गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास 1 ते 2 वेळा अशा लग्न सोहळे झालेले आहेत, त्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। निश्चितच देवेंद्र, खरं तर ही दृश्य अत्यंत बोलकी आहे, त्यामुळे आता या गप्पा रंगल्या असल्या तरी या गप्पांमध्ये नेमका विषय काय होता हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।